एक असा व्यक्ती ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हलवलंय. हा, मी सांगतोय मराठा समाजासाठी आपला प्राणपणाला लावणारे मनोजदादा जरांगे पाटील यांची जीवनगाथा. जन्म 1 ऑगस्ट 1982. शिक्षण 12वी. आईचे नाव प्रभावती, वडिलांचे नाव रावसाहेब, पत्नी सौमित्रा. जरांगे पाटलांना एक मुलगा व 3 मुली आहेत. मुलाचे नाव शिवराज आणि मुलींची नावं वैष्णवी, प्रणाली आणि पल्लवी. ही झाली त्यांची कौटुंबिक माहिती. आता बघू त्यांच्या जीवनाचा संघर्ष. जरांगे पाटलांना समाजसेवेचा नाद पहिल्यापासूनच होता आणि मराठा समाजासाठी तर खूपच निष्ठा. सुरुवातीला काँग्रेस पक्षात राहून समाजसेवा करण्याचा खूप प्रयत्न केला, पण आपल्याला राजकारण न करता समाजकारण करायचं आहे म्हणून त्यांनी शिवबा संघटनेची स्थापना केली. अतिशय आक्रमकपणे संघटनेला सुरुवात केली. आंदोलन करून न्याय मिळवायचा हा ठेका जरांगे पाटलांचा कायमच बघायला मिळतो. 2011 पासून मराठा आरक्षण चळवळीत मनोज जरांगे पाटील सक्रिय होते. त्यांच्या नेतृत्वात 2014 औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर काढलेल्या मोर्चाने राज्याचे लक्ष वेधले होते. आत्तापर्यंत त्यांनी मराठा आरक्षणासाठी एकूण 35हून अधिक मोर्चे आंदोलने केली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी चळवळीच्या माध्यमातून गेल्या 10 ते 15 वर्षापासून मनोज जरांगे पाटील काम करतायत. तशी जरांगे पाटलांची परिस्थिती बेताचीच, पण समाजसेवेची आवड त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती. अगदी जमीन विकून त्यांनी मराठा आरक्षणाच्या चळवळीला बळ दिले. गेल्या 4 वर्षापासून थंडवलेला मराठा आरक्षणाचा मोर्चा पुन्हा जालन्याच्या आंदोलनामुळे चर्चेत आला. त्याला कारण ठरले अंबड तालुक्यातील अंतरवाली सराठी गावाचा डाण्यावाग मनोज जरांगे पाटील. आरक्षणाचा कायदेशीर लढा न्यायालयात सुरू असला तरी सरकारने अधिक जागृत होऊन समाजातील मुलांना न्याय द्यावा, त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय लवकरात लवकर द्यावा अशा मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी ऑगस्ट महिन्यात आंदोलन पुकारले. मराठा समाजाचा लढवय्या कार्यकर्ता अशी मनोज जरांगे पाटलांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. तर काय वाटतं मित्रांनो, मनोज जरांगे पाटलांचा लढा कितपत यशस्वी होईल? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असा होता मनोज जरांगे पाटलांचा इतिहास. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.